Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. राजकारणाच्या नावापायी माती जात हाता कामा नये. तिला मी मातीत मिसळू शकत नाही. या अहवालावर उमेदवार देता येणार नाही. अजिबात देता येणार नाही. अपक्ष उमेदवार देता येणार नाही तर कोणच येत नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा. लोकसभेला पडायची मला गरज नाही. मराठा समाजाला पडायची गरज नाही. मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो, त्याला पाडायचं त्याला पाडा, त्याला काय करायचं ते करा. अपक्ष उमेदवार आपण देणार नाही. मान्य आहे का सगळ्याला? आपला दुसरा प्रश्न, आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचं, एकाने जायचं. जो सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलून मराठा आणि कुणबी एकच जी आर काढी, त्याला मराठी मदत करा, पाडून टाका पुढच्या ताकददार. तो कोणत्या पक्षाला, तुम्ही पक्ष सांगणार नाही, मी कुठल्याही प्रचाराला येणार नाही. जर यांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली, विधानसभेला आतापासूनच तयारी करायची. आजपासूनच तयारी करायची. 93 मतदारसंघावर मराठ्यांचं वर्चस्व, फक्त मराठ्यांचं कोणाचंच मतदान नाही पडलं तरी बी, कोणाचंच म्हणतोय मी तुम्हाला, 288 पैकी 96 ते 93 मतदारसंघ असे की नुसते मराठ्यांचं वर्चस्व आहे. राजकारणात जायचं नाही. पुन्हा सांगतो, मला त्या टायमाला जायचं नाही, मला त्या टायमाला उभं राहायचं नाही. हे देणार नसते तर देणार आहे तुम्हाला बनवायचं. आरक्षण देणारे तुम्ही, कापसाला भाव देणारे तुम्ही, शेतकऱ्याला काम करणारे तुम्ही, गोरगरिबांचं काम करणारे, दलितांचं, मुस्लिमांचं, धनगर बांधवांचं, सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही. सगळ्या जाती एकत्र यांना घालून टाक. तिथं काय केंद्रात आरक्षण नाही आपलं म्हणून काय गुंतलेलं नाही. आणि कोणाचे पाडा म्हणतो ना, मी म्हणतो का भाजपचे पाडा निवडून आणा, यांचे पाडा आणि त्यांचे पाडा. तुम्हाला जी योग्य वाटेल आरक्षणासाठी बोलणार ते समाजाचा निर्णय समाज घ्या. कोणाच्याच याला जायचं नाही. आणि आपल्याला जूनला जेव्हा आपल्याला 900 एकर मध्ये सभा घ्यायची, यांची आचारसंहिता जूनला संपते ना, जूनला नारायणगडावरती सभा घ्यायची. तिथं जवळपास 3,500 एकर जमीन. फक्त तारीख थोड्या दिवसात ठरवू आपण. जर यांनी नाही दिली तर 30 दोन्ही सभा आपण आपल्या कामाला लागायचं. मी उद्यापासून कामाला लागणार आहे. मी गावागावात जाणार आहे. मी मधली पोकळी भरून काढणार आहे. राजकारण मराठ्यांच्या डोक्यात ह्या दिवसात त्यांच्यासाठी जाऊन देऊ नका. आरक्षण विसरू नका. आरक्षण विसरू नका. नसता यांना निवडून आणण्याच्या नादात, यांच्या प्रचाराला जायच्या नादात, सगळ्या मराठ्यांना सांगतो मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या, यांच्या प्रचाराच्या नादात आपली जात संगता कामा नाही. आरक्षण ध्यानातून जाऊ द्यायचं नाही. तुम्हाला जो सगळ्या सोयऱ्यांची बाजू लावून अंमलबजावणी करायसाठी शब्द देतील त्यांचं काम करा. कोणी बॉन्ड देत असले तर त्याच्यावर करा. कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिंगाणा करून टाका. कार्यक्रम लागला पाहिजे. याच्यावरती आपल्या याच्यावरती जर निर्णय घेतला, आपला कार्यक्रम लागला उलटा. आणि मी जात नाही मातीत घालू शकत नाही. इतक्या वर्षांमध्ये जाती एकत्र आलेली. माझ्या जातीला राजकारण असलं तरी मी खंबीर राहिला. मी आता काम सुरू करतोय. मी बी होत करून पोरं बाहेर काढतो. मराठ्यांपर्यंत जातो.